नमस्कार. किमंतू लाईव्हमध्ये आपल्या सर्वांचं मनपूर्वक स्वागत. श्री राजनराजे अध्यक्ष धर्मराज्य पक्ष ठाणे प्रस्तुत शिवकाळ या सदरातील शिवकालीन कागदपत्रे या 6व्या मालिकेतील आजचा आपला 89वा भाग आहे. या भागामध्ये आपण जाणून घेणार आहोत कुळकथा म्हणजे काय. याच्या आधीची जी 88 कागदपत्रं आपण पाहिली किंवा त्यांची तोंडओळख करून घेतली, ती 88 कागदपत्रं ही कोणत्या ना कोणत्या प्रकारे राजकीय, आर्थिक, सामाजिक, प्रशासकीय, लष्करी अशा स्वरूपाची कागदपत्रं होती. पण इथून पुढे जे आपण 4 ते 5 कागदपत्रं पाहणार आहोत ही पूर्णपणे कौटुंबिक किंवा व्यक्तिगत स्वरूपाची कागदपत्रं आहेत आणि तरी देखील इतिहास समजून घेण्यासाठी फार महत्त्वाचे आहेत. या कागदपत्रांमधून आपल्याला आपल्या महाराष्ट्राचा मौल्यवान इतिहास समजायला मदत होते. असंच एक कागदपत्र आहे, त्याचं नाव आहे कुळकथा. ते कुळकथा म्हणजे काय, तर आपल्या प्रत्येकाला आपलं स्वतःचं जे आपण म्हणतो की मूळ हे माहीत असावं असं वाटतं. आपण कुठून आलो, आपले पूर्वज कोण होते, ते काय करत होते, आपल्या पूर्वजांनी शौर्य गाजवलं का किंवा आपल्या पूर्वजांनी काही चांगलं काम केलं का, समाजामध्ये मान मिळेल असं, या सगळ्याची आपल्याला काही ना काही आपण म्हणतो की काही ना काही प्रकारे किंवा कोणत्या ना कोणत्या प्रकारे माहिती हवी असते. आपल्याला आपल्या ओरिजिन जे आहे, आपलं मूळ स्थान जे आहे, आपले मूळ पूर्वज जे आहेत त्यांच्याबद्दल नेहमी उत्सुकता लागून राहिलेली असते की हे कोण लोक होते ज्यांच्यापासून माझी उत्पत्ती झाली आहे. तर ही सर्व माहिती आपल्याला मिळते कुळकथा या कागदपत्रामध्ये. कुळकथा म्हणजे कुळाची कहाणी. ज्या कुळात तुम्ही जन्माला आला त्या कुळाची कहाणी, त्या कुळाची कैफियत किंवा त्या कुळाची हकीकत. वंशावली वेगळी आहे मित्रांनो आणि कुळकथा वेगळी आहे. वंशावली म्हणजे काय हे आपण पुढच्या भागामध्ये पाहणार आहोत. वंशावलीमध्ये आपल्या पूर्वजांची एकामागोमाग एक जे आपण म्हणतो की ज्या पद्धतीने ते जन्माला आले त्या पद्धतीने अनुक्रमे नोंद असते, त्याला आपण वंशावली म्हणतो. पण कुळकथा म्हणजे आपल्या पूर्वजांची कथा सांगितली जाते, ज्याच्यामध्ये पूर्वजांनी केलेले पराक्रम, पूर्वजांनी केलेला दानधर्म, पूर्वजांनी केलेली नवीन ठिकाणी वस्ती, पूर्वजांनी केलेली शेतीवाडी, पूर्वजांनी लढलेली युद्ध, पूर्वजांबद्दल असलेल्या दंतकथा, या सगळ्यांनी कुळकथा ही नेहमी भरलेली असते. हा कुळकथा आणि वंशावली याच्यामध्ये फरक आहे. तर या भागामध्ये आपण कुळकथा म्हणजे काय हे समजून घेणार आहोत आणि कुळकथा म्हणजे काय हे समजून घेण्यासाठी आपल्याला महत्त्वाचं आहे कुळ म्हणजे काय ते माहीत असणं. पुष्कळ आपले मित्र कुळकथा शब्द विचारतात, पण त्यांना जर सांगितलं कुळ म्हणजे काय तर त्यांना एका वाक्यामध्ये व्याख्या तर सांगता येत नाहीच, अर्थ सांगण्यात लांबची गोष्ट राहिली. तर कुळ हा जो शब्द आहे त्या कुळ या शब्दाचे अनेक अर्थ निघतात. ते अनेक अर्थ आपण या भागामध्ये समजून घेण्याचा प्रयत्न करणार आहोत, जेणेकरून आपल्याला कुळकथा म्हणजे काय ते समजण्यास मदत होईल. चला तर मग विषयाला सुरुवात करूयात. नमस्कार, माझं नाव किमंतू उंबळे सरकार आणि आपण पाहत आहात किमंतू लाईव्ह यूट्यूब चॅनल. आधी म्हटल्याप्रमाणे कुळकथा म्हणजे कुळाची कहाणी, कुळाची कैफियत, कुळाचा इतिहास. मग आता हे कुळ काय आहे? कुळ हा शब्द सर्वसाधारणपणे आपण जर प्रशासकीय अर्थाने घेतला किंवा महसूल अर्थाने घेतला तर शेतकऱ्याला कुळ असं म्हणतात. जो जमीन कसतो तो कुळ. तर तो एक अर्थ आपण बाजूला ठेवला तर त्याच्याबद्दल आपण मागे भरपूर चर्चा केलेली आहे, ज्यावेळेला आपण महसूल विभागाबद्दल चर्चा करत होतो किंवा त्यातली कागदपत्र पाहिली तेव्हा. पण अर्थ सांगणं गरजेचं आहे की कुळ या शब्दाचा त्याच्याशी नेहमी गोंधळ उडतो की ते कुळ म्हणजे शेतकरी म्हणतात का किंवा आमचं कुळ शेतकरी होतं का, आम्ही शेती करत होतो का, असं बऱ्याच मित्रांना प्रश्न पडतो. तर ते कुळ नाही मित्रांनो. आपण ज्या कुळाचा विचार करतो ते कुळ म्हणजे गोत्र, वंश, जात किंवा कुटुंब. म्हणजे एकाच रक्ताचे, एकाच वंशाचे, एकाच धाग्याचे लोक ज्या घटकामध्ये बांधलेले असतात, वर्गामध्ये बांधलेले असतात, त्याला आपण कुळ असं म्हणतो. उदाहरणार्थ सांगायचं म्हटलं तर ह्या वर्गाला किंवा घटकाला, समाजाला स्वतःबद्दल अत्यंत अभिमान असतो. मग आपण असं म्हणतो नेहमी की आमच्या कुळात मोरोपंत नावाचे प्रसिद्ध कवी होऊन गेले, आमच्या कुळामध्ये छत्रपती शिवाजी महाराज होऊन गेले, आमच्या कुळामध्ये कोणतरी व्यक्ती होऊन गेले जे कोणत्या तरी किल्ल्यावर लढत होते. मग आपल्याला या छोट्या मोठ्या गोष्टी पण मोठ्या भूषणा वाटतात कुळाबद्दल. त्यामुळे कुळ म्हणजे आपण म्हणू शकतो की आपल्या वंशजांचा इतिहास. अजून एक गोष्ट आहे की म्हणी वेगवेगळ्या असतात की आपण वेगवेगळ्या म्हणीमध्ये पण कुळ वापरतो. उदाहरणार्थ कुळास खोड आणि संतानास वेड नसावे असं म्हणतात. म्हणजे नसावे हे कंसामध्ये आहे, पण कुळास खोड आणि संतानास वेड या दोन्ही गोष्टी असतील तर त्या अपायकारक आहेत. त्याने काय होतो की निर्वंश होण्याची किंवा कुळ जे आहे ते कुळ नाहीचं होण्याची शक्यता असते. त्यामुळे या गोष्टी नसाव्यात असं म्हटलं जातं. दुसरा जो कुळाचा एक अर्थ असतो तो प्रामुख्याने मराठा जातीमध्ये लग्नात ठेवायचं देवक ज्याला आपण म्हणतो ते देवक म्हणजे कुळ असं मानलं जातं. तर हे देवक काय आहे नक्की? देवक म्हणजे प्रत्येक कुळामध्ये एक चाल असेल त्याप्रमाणे कळंब, मारवेल, वड
इत्यादी झाडाची फांदी आणून ती तुळशी वृंदावनात लावतात आणि तिची पूजा करतात. याला लग्नात ठेवायचं देवक म्हणतात. यालाच काही ठिकाणी आमचं मूळ कुळ आहे हे असं म्हणतात, की झाडाची फांदी आमची मूळ कुळ आहे, तिच्यापासून आमची उत्पत्ती झाली आहे. असं काही लोक देवक म्हणजेच कुळ असं मानून मराठा समाजामध्ये चालत असतात, किंवा अशी एक मराठा समाजामध्ये श्रद्धा आहे. आता या कुळाबद्दल वेगवेगळे शब्द आहेत ज्याच्यामधून आपल्याला कुळाबद्दल भरपूर माहिती कळते. म्हणजे कुळ उद्धारणे असं म्हणतो. तर कुळ उद्धारणे म्हणजे काय, की कुळाची कीर्ती वाढवणे. तर कुळाची कीर्ती वाढवणे हे नेहमी भूषणवाद समजलं जातं. उदाहरणार्थ बादलांचा जो जमा उभा होता पावनखिंडीमध्ये, त्यांनी 300 लोकांनी स्वतःचा जीव दिला पण शिवछत्रपतींचा जीव वाचवला. म्हणजे त्यांनी काय केलं, की कुळ उद्धारलं. आजही आपण बादलांचं नाव काढतो 400 वर्षानंतर, पुढच्या 400 वर्षानंतर देखील शिवाजी महाराजांचं नाव निघालं की बादलांचं नाव निघणार. याचा अर्थ काय, की त्या 300 लोकांनी बादलांचं कुळ उद्धारलं, कुळाचा उद्धार केला, त्यांना कीर्ती मिळवून दिली, समाजामध्ये प्रतिष्ठा निर्माण केली. अशा पद्धतीने कुळ उद्धारणे हा शब्द वापरला जातो. दुसऱ्या अर्थाने पण कुळ उद्धारणे हा शब्द वापरला जातो, की एखाद्या कुळातील माणसांना विशेषतः जवळच्या नातलगांवरून शिव्याशाप देणे, याला आपण कुळ उद्धारणे म्हणतात. की बाहेरच्या जातीतला एखादा माणूस त्या कुळाला शिव्याशाप देतो सारखा, की या कुळामुळे माझं वाटोळं झालं, या कुळातल्या लोकांनी माझं अमुक तमुक गोष्ट चोरली, या कुळातल्या लोक माझ्या वाईटावर आहेत. अशा पद्धतीने आपण काय करतो, की त्यांना शिव्याशाप देतो. किंवा एखाद्या व्यक्तीने काहीतरी कुळाला लाज वाटेल किंवा मान खाली घालावी लागेल अशा प्रकारचं कृत्य केलं तर त्याला आपण कुळाला डाग लावणं म्हणतो किंवा कुळाला कलंक लावणं म्हणतो. असं आपण नेहमी आपल्याकडे म्हणलं जातं, की मी 96 कुळी मराठा आहे किंवा मी अमुक अमुक व्यक्ती आहे, आमच्या कुळामध्ये अशा गोष्टी करत नाहीत, किंवा मी अस्सल पठाण आहे असं एखादा माणूस म्हणतो. मी खोटं बोलत नाही, खरं बोलतो, नेहमी जे बोलतो ते करून दाखवतो. तर हे काय आहे, की याच्या व्यतिरिक्त याच्या विरुद्ध जो व्यक्ती वर्तन करेल, म्हणजे जे कुळाचं वैशिष्ट्य सांगितलेलं आहे त्या कुळाच्या वैशिष्ट्याच्या पलीकडे जो व्यक्ती वर्तन करेल त्याने कुळाला डाग लावला असं म्हणतात. म्हणजे मराठ्यांमध्ये अशी एक पद्धत आहे, मोडेन पण वाकणार नाही. म्हणजे छत्रपती संभाजी महाराज होते, छत्रपती संभाजी महाराजांनी प्राणार्पण केलं पण शेवटी शरणागती पत्करली नाही औरंगजेबासमोर. तर मराठ्यांच्या कुळाला त्यांनी काय केलं, की उद्धारलं किंवा कुळाला मोठेपणा प्राप्त करून दिलं. त्यांच्या स्वतःचं जो भोसले कुळ होतं त्याला डाग नाही लावला, की पळून नाही गेले, पाठ नाही दाखवली, घाबरले नाहीत. ही जी गोष्ट आहे, या गोष्टी अशा दोन्ही अर्थाने वापरल्या जातात, की कुळ उद्धारणे आणि कुळ डाग लावणे. त्यानंतर आपण जसा कुळकथा शब्द वापरतो तसा कुळकट किंवा कुळकथ आणि कुळकथा, कुळ कहाणी असे वेगळे वेगळे शब्द वापरले जातात. या प्रत्येक शब्दाचा अर्थ वेगळा वेगळा आहे. एखाद्या कुळाची कथा किंवा एखादी गोष्ट त्याला आपण कुळकथा म्हणतो किंवा कुळ कहाणी म्हणतो. साधा सोपा अर्थ आहे, की अमुक एक कुळाची मला कहाणी सांगा, की या कुळाची कहाणी काय आहे. कुळकट हा शब्द आहे तो मुख्यत्वेपणे वाईट अर्थाने योजतात. वाईट अर्थाने म्हणजे काय, की एखाद्याच्या वंशातील मागची पुढची बिंग सांगणं किंवा दोष सांगणं, की त्या एखादा माणूस आहे तो त्या कुळामधला नाव कमवतोय, तर त्याला कमीपणा आणण्यासाठी त्या कुळातल्या माणसांनी कशी चुकीची कर्म केली होती, त्या कुळातल्या माणसांनी कशी वाईट कृत्य केली होती, त्या कुळातल्या माणसांनी कशी निंदानास्ती केली होती, त्या कुळातल्या माणसांनी कशी लांछनास्पद गोष्टी केल्या होत्या, या सगळ्या कथा सांगणं म्हणजे कुळकट त्याला म्हणतात, की कुळकट बोलणं किंवा कुळकट सांगणं, कुळकथा सांगणं नाही. कुळकथा जो शब्द आहे तो त्याच्या विरुद्ध अर्थाने वापरला जातो. जसं आपण आधी या व्हिडिओमध्ये त्याचं उदाहरण पाहिलं, की कुळकथा म्हणजे कुळाची कहाणी, कुळाची कैफियत, कुळाचा इतिहास, हा जाज्वल्य इतिहास सांगितला जातो. कुळाच्या पराक्रमाची कहाणी सांगितली जाते, चांगल्या गोष्टी सांगितल्या जातात. एखाद्या माणसाला उदाहरण देण्यासाठी, की अरे तू काय वागतोयस, तुझ्या कुळामध्ये किती थोर माणसं होऊन गेली किंवा तुझ्या पूर्वजांनी किती चांगल्या गोष्टी केल्या आणि तू का त्यांना लांछनास्पद वागतोस. अशा अर्थाने कुळकथा आणि कुळकट हे दोन शब्द आपण म्हणतो, की चांगल्या अर्थाने आणि वाईट अर्थाने दोन्ही अर्थाने वापरले जातात. त्याबरोबर कुळकरंट असा एक शब्द येतो. म्हणजे या कुळातील एखादा हातभागी मनुष्य, भद्र्या मनुष्य, ज्याने कुळाचं नाव घालवलं आहे, अशा माणसाला कुळकरंट असं म्हटलं जातं, की कुठून आमच्या कुळामध्ये जन्माला आलास तू, 5 पिढ्याची कीर्ती धुळीला मिळवली, त्याला कुळकरंट असं म्हणतात. त्यानंतर आपण ज्याला कुळकरण म्हणतो, तर कुळकरण हे वतन आहे, म्हणजे एकाच कुळामध्ये चालत आलेलं वतन, त्याला आपण कुळकरण वतन म्हणतो. आणि कुळकर्णी जे ते वतन चालवतो लिहिण्याचं, त्याला कुळकर्णी म्हणतात. याचा कुळ या शब्दाशी काही संबंध नाही, ज्याला आपण गोत्र, जात, वंश या अर्थाने वापरतो त्या अर्थाने काही संबंध नाही. पण एक शब्द येतो, जसं आपण शेतकऱ्याला कुळ म्हणतो, तसं हे लिखापरीचे व्यवहार करणाऱ्या वंशपरंपरागत व्यक्तीला किंवा तिच्या कुटुंबाला पण कुळकर्ण असं म्हटलं जातं आणि त्यांच्याकडे कुळकर्णाचं वतन होतं असं बोललं जातं. त्यानंतर कुळ असं म्हटलं जातं किंवा कुळगती असं म्हटलं जातं. कुळगती म्हणजे काय आहे, की गोत्र, वंश, त्यांच्या परंपरा, अनुक्रम, वंशवेल, त्यांचा विस्तार कसा झाला, म्हणजे काळाच्या गतीबरोबर या कुळाचा विस्तार कसा झाला, काय कोणत्या अनुक्रमाने कुळ आपण म्हणतो की वाहत गेलं, बहरत गेलं, त्याची जी काही आपण एक नोंद ठेवतो त्याला कुळगती म्हणतात. की
की या काळाच्या गतीसोबत तुमच्या कुळाचा अशा पद्धतीने शाखा विस्तार झालेला आहे आणि अशा पद्धतीने तुमच्या कुळाचा इतिहास आहे, त्याला कुळ गती म्हणतात. कुळ गती सांगणे कुळाची. त्यानंतर कुळ टिळक किंवा कुळ तिलक असा शब्द वापरला जातो. कुळ तिलक म्हणजे काय, की कुलाला भूषण झालेली व्यक्ती, वंशाला भूषण झालेली व्यक्ती अशी जी आहे तिला कुलभूषण आपण म्हणतो किंवा कुळ तिलक म्हणतो, की या व्यक्तीने कुळाचं नाव उंचावलं किंवा कुळाची जी काही आपण म्हणतो परंपरा होत्या, प्रथा होत्या, त्याला जागून समाजासाठी काहीतरी चांगलं काम केलं आणि समाजामध्ये प्रतिष्ठा प्राप्त केली, त्या व्यक्तीला कुळ तिलक म्हणतात, की या व्यक्तीमुळे कुळाला भूषण प्राप्त झालं. त्याच्यानंतर कुळपर्वत असं एक आपल्याला काव्यामध्ये अर्थ शब्द आढळून येतो, कुळपर्वत. तर कुळपर्वत म्हणजे काय, कुलाचल किंवा सप्तपर्वत, याला कुलपर्वत असं म्हणतात. आता या काव्यामधल्या गोष्टी ते आपल्याला काव्यामध्ये जाऊन बघाव्या लागतील, म्हणून त्याच्याबद्दल इथे काही जास्त चर्चा करत नाही, कारण विषयांतर होण्याची शक्यता आपण काव्यामध्ये शिरलो तर फक्त लक्षात ठेवा की कुलपर्वत असा पण एक शब्द आहे, तो कुलाचाल किंवा सप्तपर्वत या अर्थाने वापरला जातो. त्यानंतर कुळ बुडव्या म्हणतो आपण एखाद्या माणसाला, जो स्वतःच्या कुटुंबाचा नाश करणारा माणूस आहे, की ज्याच्यामुळे कुटुंबाचा नाश झाला, कुळाला कलंक लागला. उदाहरणार्थ कोण आहे, दुर्योधन आहे. दुर्योधनाने काय केलं की कौरवांचं सर्व कुळच बुडवून टाकलं त्याने, जे काही होतं ते. त्यानंतर रावण होता, रावणाने काय केलं की सर्व कुळाचा नाश करून टाकला, सर्व नातेवाईक भाऊबंध मारून टाकले. त्याच्या चुकीच्या कृत्यामुळे काय झालं, कुळ बुडालं. तर आपण याला काय म्हणतो, अशा व्यक्तीला कुळ बुडव्या म्हणतो, की ज्याच्यामुळे संपूर्ण कुळच नाहीसं झालं. उदाहरणार्थ आपण जावळीचे चंद्रराव मोरेंचं पण उदाहरण घेऊ शकतो, की जो शेवटचा चंद्रराव मोरे दौलतराव होता, त्याला दत्तक घेतला होता, तो मूळ वंशामधला नव्हता. पण या दत्तक घेतलेल्या चंद्रराव मोरेंनी काय केलं की मोऱ्यांचं पूर्ण मागचं 8 पिढ्या चालत आलेलं कुळ बुडवून टाकलं, त्यांचं राज्य बुडवून टाकलं, गादी घालून. म्हणजे कुळ बुडव्या माणूस झाला, की याने कुळ बुडवलं, अशा अर्थाने त्याची योजना केली जाते. त्यानंतर कुळवंत किंवा कुळवान असा एक शब्द वापरला जातो. कुळवंत किंवा कुळवान म्हणजे काय, की ज्याला आपण कुलीन म्हणतो, की जो पिढ्यानुपिढ्या कुलीनं आचरण करत आलेला आहे, चांगल्या चालीरीतींचं आचरण करत आलं आहे, मर्यादेमध्ये राहत आलेला आहे, ज्याचं वागणं बोलणं चालणं जे आहे ते संयमाचं आहे, मर्यादेचं आहे, मृदू आहे, जो चांगलं आचरण करतो, जो चांगल्या कुळातला आहे, त्याच्यावर कुळावर कधी लांछन लागलेलं नाही, की या कुळामध्ये कोणी चोरीमारी केली, अपराध केले, कोणाला कधी अटक झाली गुन्हेगार म्हणून, असं काही लांछन या कुळावर लागलेलं नाही. त्याला कुळवान म्हणतात, कुलवंत म्हणतात, कुलीन म्हणतात. त्याला अभिजात असं पण म्हणलं जातं, किंवा चांगल्या कुळामध्ये जन्म पावलेला व्यक्ती जो असेल त्याला कुळवंत व्यक्ती किंवा कुलीन व्यक्ती असं म्हणलं जातं. त्यानंतर कुळशीळ असा एक शब्द आहे. तर कुळशीळ म्हणजे काय, कुळशीळ म्हणजे कुल आणि शीळ म्हणजे वडिलांची परंपरा आणि व्यक्तीची दानत, या दोन्ही गोष्टी, की माझ्या वंशपरंपरेने चालत आलेल्या ज्या परंपरा आहेत ते म्हणजे कुळ, आणि आज माझं जे चारित्र्य आहे ते माझं चारित्र्य म्हणजे माझं शील. ते कुळशीळ काय आहे ते एखाद्या व्यक्तीचं पाहिलं जातं. म्हणजे आपण बघतो की एखाद्या लग्न ठरवायचं आहे आपल्याला, तर लग्न ठरवताना कुलातील आचारविचार, त्या व्यक्तीच्या पूर्वजांचे आचारविचार काय होते, चालीरीती काय होत्या, स्थितिरीती काय होत्या, त्या पाहिल्या जातात. त्याचबरोबर ज्या व्यक्तीशी लग्न करायचं त्या व्यक्तीचं चारित्र्य काय ते पण पाहिलं जातं. म्हणजे कुळशीळ हे दोन्ही लग्न जुळवताना पाहिलं जातं. यावरून कुळाशिळाचा अभिमान किंवा कुलशीलवान व्यक्ती आहे किंवा कुलीन व्यक्ती आहे किंवा अभिजात व्यक्ती आहे असा आपण त्या व्यक्तीचा उल्लेख करतो. तर हे सगळे जे पुरावे आहेत, या सगळ्या पुराव्यांचा विचार करून, किंवा आपण म्हणतो की आपल्याला आता एखाद्या देशाची कुळकथा सांगायची. देशाची कुळकथा सांगायची म्हणजे काय, की एखाद्या देशाची चालीरीती परंपरा काय आहेत आणि त्या देशाचं चारित्र्य काय हे आपल्याला सांगायचं. उदाहरण द्यायचं झालं तर पाकिस्तान या देशाचं चारित्र्य आपण सांगायचं म्हटलं तर दहशतवाद्यांना आश्रय देणारा आणि स्वतःचं नुकसान करून घेणारा देश हे पाकिस्तान देशाचं आज चारित्र्य झालेलं आहे. तेच भारत देशाचं चारित्र्य काय आहे, की उज्ज्वल परंपरा, वेगवेगळ्या हजारो घटकांना एकत्र घेऊन सामावून हजारो भाषा, हजारो पंथ, हजारो लोक यांना समन्वयाने घेऊन चालणारा देश, आणि त्याच्याबरोबर एक प्रगतिशील देश. ही आज काय आहे की कुळ आणि शीळ आहे भारत देशाचं, त्याची मिळून आपण कुळकथा सांगू शकतो भारत देशाची. तशी देशाची कुळकथा आहे की अभिनव प्रमाणकांचा उपयोग करून प्रागैतिहासिक काळापासून मांडलेला एखाद्या देशाचा इतिहास म्हणजे आपण त्या देशाची कुळकथा असं म्हणू शकतो. हे सांगायचं कारण काय, की कुळ हे फक्त व्यक्तीचं नसतं, कुटुंबाचं नसतं, समाजाचं नसतं. कुळ हा शब्द तुम्ही कुठल्याही गोष्टीला जोडू शकता. म्हणजे एखाद्या गोष्टीची जर तुम्हाला उगमापासून कथा सांगायची असेल, पहिल्यापासून त्या गोष्टीची वैशिष्ट्य धारण करून, की ते एखादी गोष्ट आहे, एखादी वस्तू आहे, एखादी घटना घडली, एखादं पुस्तक लिहिलं, तर आपल्याला त्याची जेव्हापासून सुरुवात झाली तेव्हापासून आत्तापर्यंतची जर कथा सांगायची असेल तर त्याला आपण कुळकथा सांगणं म्हणतो. असे वेगळे कुळकथांचे आपल्याला वेगळे अर्थ आढळतात. म्हणजे आपण म्हणतो शब्दांची कुळकथा, ग्रंथांची कुळकथा, ठरावांची कहाणी किंवा कुळकथा, धान्यांची कुळकथा, अगदी दादा कोंडकेंच्या ढगाळ चड्डीची कुळकथा असं आपण म्हणतो. तारपा वाजवणं ही आमच्या अनेक पिढ्यांची कुळकथा आहे असा आपल्याला उल्लेख सापडतो.
तंबाखूची कुलकथा, म्हणजे तंबाखू आपण व्यसन मानतो तिची पण एक कुलकथा आपण सांगू शकतो. जमिनीची कुलकथा, कदम असतील तर कदम घराण्याची कुलकथा, अंताजी आहे तर अंताजी या व्यक्तीची कुलकथा, अस्वलाची कुलकथा, त्यानंतर कॅव्हलरी शिल्पाची कुलकथा, चाफा म्हणजे फुलाची कुलकथा, यज्ञाची कुलकथा, बेळगावसारख्या गावाची कुलकथा, बेळगावची कुलकथा म्हणतो आपण. तसंच पुणे नगरपालिकेच्या जन्माची कुलकथा, पाश्चिमात्य नीतिशास्त्राची कुलकथा, अमेरिकेतील शस्त्र धोरण कथा कुलकथा आणि व्यथा असा आपल्याला उल्लेख सापडतो. अगदी पावभाजीची पण कुलकथा असते, आपण आवडीने खातो ते. शब्दाची कुलकथा, एखादा शब्द असतो तो शब्द उगम पावत पावत आला कुठे आपल्या देशामध्ये त्याची कुलकथा असते. वाईनची कुलकथा आपण म्हणतो की दारू जे आपण बनवतो की उंची वाईन असते, त्या उंची वाईनचा पण एक इतिहास असतो, त्याची पण एक कुलकथा असते. अगदी तुम्ही ज्याने लिहिता त्या शिसपेन्सिलची पण एक कुलकथा असते. एखादी प्रथा परंपरा आपण पाळतो त्या प्रथा परंपरेची पण एक कुलकथा असते. मराठीमध्ये आपण व्याकरण सांभाळतो नेहमी किंवा व्याकरणानुसार लिहावं बोलावं म्हणतो, त्या मराठी व्याकरणाची पण एक कुलकथा होऊ शकते. तर अशा काय की कोणत्याही गोष्टीचं तुम्ही उगमापासून चालीरीती, समाज, परंपरा उदाहरण देऊन प्रमाण मानून त्याच्यामध्ये त्या सर्व घटनांचा उल्लेख करून तुम्ही त्या गोष्टीला कुलकथा म्हणू शकता. म्हणजे कुलकथा ही फक्त व्यक्तीची किंवा कुटुंबाची नसते, कुलकथा ही त्या प्रत्येक गोष्टीची असते जिचा मोठा इतिहास असतो, ज्या गोष्टीला मोठा वारसा असतो, जी गोष्ट पिढ्यानुपिढ्या बदलत जाते. म्हणजे आपण गाडीचं एखादा मॉडेल बघतो की समजा मर्सिडीज कार आहे, तर मर्सिडीज कार आपण धरून चालूया की 18व्या शतकामध्ये तिचा उदय झाला. ती मर्सिडीज कार पहिली जेव्हा बनवली गेली 18व्या किंवा 19व्या शतकामध्ये, तर पहिलं मॉडेल जे मर्सिडीज कारचं बनवलं गेलं तेव्हापासून आत्ताचं जे सर्वात ॲडव्हान्स मॉडेल बनवलं, ही मर्सिडीज कारची कुलकथा आहे की प्रत्येक वर्षी प्रत्येक जनरेशनमध्ये त्या कारमध्ये कसे कसे बदल होत गेले, ती कुलकथा आहे त्याची. तर अशा पद्धतीने कुठल्याही गोष्टीला आपण कुलकथा म्हणू शकतो. आपल्या सर्वांच्या सुदैवाने म्हणा की आपल्या समाजामध्ये एक समाज असा आहे की ज्याला आपण हेळवी समाज म्हणतो, की जो हेळवी समाज त्याचं जन्मजात कर्तव्य म्हणून किंवा प्रथा परंपरा म्हणून दुसऱ्यांच्या कुळांचा इतिहास लिहून ठेवत असतो किंवा जन्ममृत्यूच्या नोंदी ठेवत असतो. या जन्ममृत्यूच्या ज्या नोंदी आहेत त्या असं म्हणलं जातं की हेळवे समाजाकडे शके 982 पासून ते शके 1061 पासूनच्या, म्हणजे आपण म्हणू शकतो शके 982 म्हणजे इसवी सन 1061 पासूनच्या कुळाच्या नोंदी हेळवी समाजाकडे आढळून येतात असं म्हणलं जातं. त्याच्यामध्ये पण वेगवेगळी संस्थानं जी आहेत, नांदीकर संस्थान, निपाणकर संस्थान, कोल्हापूर संस्थान, सातारा संस्थान, येडूरकर, चिंचणीकर, बेकीरकर, मरबकर आदी संस्थानांची 17 ते 18 पिढ्यांचे रेकॉर्ड आजही या समाजाकडे पाहायला मिळतात. हा जो हेळवी समाज आहे हा मुख्यत्वे करून बेळगाव, कोल्हापूर, सातारा, रत्नागिरी, सांगली, सिंधुदुर्ग, गोवा आदी जिल्ह्यांमध्ये आपल्याला आढळून येतो. हा समाज दिवाळीनंतर घराच्या बाहेर पडतो. वाहन म्हणून बैलगाडी किंवा छकड्याचा वापर केला जातो. या समाजातील लोकांना आजही राहायला पक्कं घर नसतं. ऊन, वारा, पाऊस यांचा सामना करत हा समाज जीवन कंटत असतो. परंतु वंशावळीचा रेकॉर्ड मात्र हा समाज आहे वंशावळीचा रेकॉर्ड सुरक्षित ठेवतो. एका मोठ्या लोखंडी पेटीमध्ये त्या भागाचं जे रेकॉर्ड आहे ते भागाचं रेकॉर्ड जपून ठेवलं जातं. अशी माहिती आपल्याला या समाजाची वेगवेगळ्या पुस्तकांमधून, इंटरनेटच्या वेगवेगळ्या ब्लॉगमधून आपल्याला प्राप्त होते. आपण ज्या वेळेला हेळवी समाजाचा इतिहास ही मालिका बनवू त्यावेळेला त्याच्यामध्ये विस्ताराने बोलूच आपण या वैशिष्ट्यपूर्ण समाजाबद्दल. पण सांगायचं कारण म्हणजे आपल्यापैकी कित्येक जण जर महाराष्ट्राच्या दक्षिण भागामध्ये राहत असतील, ते दक्षिण भागातल्या दक्षिण जिल्ह्यामधल्या काही लोकांना त्यांच्या संस्थानाची माहिती किंवा कुळकथा आपण म्हणतो या हेळवी समाजाकडे भेटू शकते, वंशावळीची माहिती भेटू शकते. अर्थातच प्रत्येक गोष्टीला आपण डबल चेक केलं पाहिजे. हेळवी समाजाकडे ती माहिती भेटली म्हणजे अगदी ब्रह्मवाक्य झालं अशा थाटामध्ये आपण इतिहास सांगायला सुरुवात नाही केली पाहिजे. आपण त्या दोषापासून वाचलं पाहिजे. हेळवी समाजाकडून आपल्या घराण्याची किंवा संस्थानाची आपल्याला माहिती मिळत असेल, पूर्वजांची माहिती मिळत असेल तर ती आपण घेतली पाहिजे. ती आपल्या कुळाची माहिती आपण घेतली पाहिजे, जपून ठेवली पाहिजे आणि तिची चिकित्सा केली पाहिजे, तिची तपासणी केली पाहिजे की खरोखर या माहितीला अनुसरून माझ्या कुळाचा इतिहास आहे का किंवा माझ्या कुळाची कुलकथा आहे का. जर असेल, काही संदर्भ मिळत असतील तर एखाद्या लेखकाला, एखाद्या आपण म्हणतो की माझ्यासारखा यूट्यूबर आहे किंवा अभ्यासक आहे त्या माणसाला आपण ते काम सोपवलं पाहिजे की तुम्ही आमच्या कुळाची कुळकथा ही माहिती आम्हाला सापडली, हेळवी समाजाकडे आम्हाला ही माहिती सापडली, जे भाट येतात त्यांच्याकडे आम्हाला ही माहिती सापडली, रेकॉर्डमध्ये ही माहिती सापडली, तर आता ही सगळी माहिती एकत्रित करून तुम्ही तुमच्या अनुभवाने आमच्या समाजाची कुळकथा आम्हाला लिहून द्या. अशा पद्धतीने आपण एखाद्या ज्ञानी माणसाकडे जाऊन त्याला विनंती केली पाहिजे आणि आपल्या समाजाची कुळकथा लिहून घेतली पाहिजे जर आपल्याला माहीत नसेल तर. हे फक्त थोडंसं जास्तीचं उदाहरण म्हणून सांगितलं हेळवी समाजाचं. आपण हेळवी समाजाचा इतिहास ज्या वेळेला पाहू तेव्हा त्याच्याबद्दल बोलू. ही फक्त वरवरची माहिती जी आपल्याला पुस्तकांमध्ये आणि ब्लॉगमध्ये सापडते हेळवी समाजाची, ती फक्त थोडक्यात तोंड ओळख म्हणून सांगितलेली आहे. आत्तापर्यंत आपण हे जे कुळकथा या विषयाचं जे विश्लेषण केलेलं आहे ते तुम्हाला कसं वाटलं ते तुम्ही मला आवर्जून सांगा. कारण आता आपण इथे थांबणार आहोत. आपला व्हिडिओ 15 मिनिटाचाच असतो तोंड ओळखीचा, तो आता मला वाटतं 20 ते 25 मिनिटाचा होईल, त्यामुळे आपल्याला थांबणं भाग आहे. तर कुळकथा जी असते ती कुळकथा मी म्हटलं तसं कोणत्याही गोष्टीची असू शकते, वंशाची, व्यक्तीची, वस्तूची, परंपरेची, कशाची कुळकथा असू शकते.
तुम्ही तुमची कुळकथा नव्याने लिहू शकता पुरावे गोळे करून की तुमच्या समाजाची कुळकथा नाही आहे, कोणी लिहिली नाही आहे, तुम्हाला इतिहास माहीत नाही. याचा अर्थ असा नाही की तुम्ही लिहू शकत नाही. परिश्रम करावे लागतील. ज्ञानी व्यक्तींचं त्याच्यामध्ये साह्य घ्यावं लागेल. तटस्थ व्यक्ती, निस्पृह व्यक्तींचं साह्य घ्या. एका बाजूला कुठल्या तरी कल्लेल्या व्यक्तींचं, जातीच्या अभिमानानं कुळकथा लिहिणाऱ्या व्यक्तींचं साह्य घेऊ नका. त्याच्यामुळे आपली कुळकथा दोषपूर्ण होऊ शकते. निष्पक्षपणे कुळकथा लिहिणाऱ्या व्यक्तींचं साह्य घ्या. आपण नक्की आपल्या कुळाची कुळकथा लिहू शकता. जर आपल्याला ही कुळकथा आपल्या कुळाची लिहिण्यासाठी किमान तू लाईव्ह चॅनलची मदत हवी असेल तर आपल्याला या व्हिडिओच्या खाली एक फॉर्म आहे. त्या फॉर्मवर आपण क्लिक करून आपली माहिती भरून पाठवू शकता. आपल्याकडे आपल्या कुळाचे काही पुरावे असतील तर ते पुरावे पाठवू शकता, चर्चा करू शकता, जेणेकरून आपल्याला आपल्या कुळाची कुळकथा लिहिण्यासाठी किंवा अधिकृत कुळकथा लिहिण्यासाठी किमान तू लाईव्ह चॅनलकडून जी शक्य आहे ती मदत करण्याचा प्रयत्न केला जाईल. मगाशी म्हटल्याप्रमाणे जर हा व्हिडिओ आपल्याला आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा. कारण मी नेहमी म्हणतो की इतिहास कागदपत्रांमध्ये दडलेला असतो, कथा कादंबऱ्यांमध्ये दडलेला नसतो. कागदपत्रांचं ज्ञान झालं, त्या कागदपत्रांचा अर्थ समजला, त्यांचा एकमेकांशी संबंध समजला तरच आपल्याला इतिहास खऱ्या अर्थाने समजू शकतो. म्हणून जर आपल्याला इतिहास समजून घ्यायचा असेल तर आपल्याला कागदपत्र समजून घेणं गरजेचं आहे. त्याच भूमिकेतून किमान मला जी 105 ते 110 कागदपत्र माहिती आहे त्यांची माहिती मी आपल्या सर्वांसमोर मांडायचा या आपल्या मालिकेतून प्रयत्न करतो आहोत. आपल्याला पण विनंती आहे की जर आपल्याला ही मालिका आवडली, व्हिडिओ आवडले तर जास्तीत जास्त मित्रांपर्यंत शेअर करा. किमान त्यांना कागदपत्राचं नाव तरी त्यांच्या कानावर पडू देत, जेणेकरून त्यांच्या बुद्धीला काही ना काहीतरी चालना मिळू शकेल. आपण या व्हिडिओच्या निमित्ताने प्रथमच जर किमान तू लाईव्ह चॅनलला भेट दिली असेल तर आपल्याला विनंती आहे की चॅनलला सबस्क्राईब करावं, नोटिफिकेशन बटन ऑन ठेवावं, जेणेकरून या मालिकेमध्ये जे आपण व्हिडिओ बनवतो त्याचे तर आपल्याला कागदपत्रांची अपडेट येतीलच, पण पुढे देखील आपण ज्या माहितीपूर्ण मालिका बनवणार आहोत त्याचे देखील आपल्याला वेळोवेळी नोटिफिकेशन येत राहतील. हे अशा प्रकारे कागदपत्रांचं विश्लेषण करणं, संशोधन करणं, चिकित्सा करणं या सगळ्या गोष्टीला वेळ लागतो, श्रम लागतात आणि वेळ आणि श्रमाची भरपाई करण्यासाठी आपल्याला प्रायोजक पण लागतात. तर या 105 भागांच्या मालिकेला प्रायोजित करणारे धर्मराज्य पक्षाचे अध्यक्ष श्री राजनराजे साहेब त्यांचे देखील मनपूर्वक आभार. उद्या आपण याच कुळकथा विषयातला पुढचा एक जो कागदपत्र आहे ज्याला आपण वंशावळी म्हणतो, तर वंशावळी म्हणजे काय ते आपण पाहणार आहोत पुढच्या भागामध्ये. तोपर्यंत इतिहासाची तर्कशुद्ध आणि चिकित्सक मांडणी करणारे व्हिडिओ पाहण्यासाठी पाहत राहा किमान तू लाईव्ह. भेटूयात उद्या एका नवीन व्हिडिओसोबत. जय महाराष्ट्र, जगदंब.